पहिला पगार माझा 3,500 होता. त्यांना यश मिळत नाही आणि मला थोड्याफार प्रमाणात हे चांगलं यश मिळालं. याच्या मागे पुण्याई असती, नशीब असतं. तू आता हे ट्राय कर, तू सक्सेसफुल झाला तर तू बिझनेस कर, पण जर काही तुला काही प्रॉब्लेम आला तर तुला परत ह्याच कंपनीत यायचं आहे. लोक सुरुवात करताना 5 गुंठे अशी सुरुवात. आम्ही 2 एकर आणि 200 फ्लॅट पहिली सुरुवात त्याची केली. संदीप सातवची ओळख कशी सांगायची तर अरे ऑक्सीचा संदीप सातव, हां. मग ते म्हणजे थोडक्यात ती माझी ओळख निर्माण झाली होती. ऑक्सी म्हणजे जे मारवाडी फॅमिलीचे जे बिझनेसमध्ये आहेत त्यांनी एखाद्या मराठी माणसावरती विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट होती. एक वेळेस कास्टलेस सोसायटी बनू शकते की बाबा चला सगळ्या कास्टची लोक एकत्र राहतात आणि राहतात बऱ्याचशा सोसायटी. क्लासलेस सोसायटी बनवणं खूप मुश्किल आहे. विमाननगर, लुंकड, गेरा आणि कार्या यांचे सगळं त्यांचंच राज्य आहे. मराठी माणसांनी इथे क्वचितच एखादं केलं असेल, छोटंसं एखादी स्कीम केली असेल, पण तुझ्या बिझनेससाठी 1ही रुपया माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. तर मी मान हलवली आणि गेलो तसा पुढे. तुम्ही प्रत्येकाने स्वतःला चान्स दिलाच पाहिजे एकदा बिझनेस करण्याचा. पण सगळ्यात पहिलं पहा की समजा नाही चालला बिझनेस तर तुमची फॅमिली सेफगार्ड आहे का. माझ्या मुलांना मी सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी कुणी ह्या व्यवसायाला पहिला प्रेफरन्स नाही द्यायचा. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अ बिझनेस महाराजात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोणताही उद्योग म्हटलं की त्यासाठी धडाडे लागते, सातत्य लागतं आणि एक प्रकारची हिंमतही लागते. तर अशाच एका हिंमतवान माणसाची आज आपली मुलाखत मी करून देणार आहे. सुरुवातीला 3,500 रुपये महिन्याच्या पगारापासून सुरुवात केलेली ही व्यक्ती आज सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचा व्यवसाय करत आहे. पुणे नगर रोडवरती तुम्ही कुठेही गेलात तर पुण्याच्या पूर्व भागामध्ये ऑक्झी बिल्डकॉन हे नाव तुम्हाला सातत्याने समोर तुमच्या दिसेलच. अनेक गृहप्रकल्प असतील, बिझनेस प्रकल्प असतील, अशा अनेक ठिकाणी ऑक्झीनं आपला एक ठसा उमटवलेला आहे. आणि या ग्रुपचे ज्यांनी सुरुवात केली, ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली आणि इतका मोठा वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर केलं, तर ते संदीप सातव आज आपल्यासोबत आहेत. संदीपजी, आपलं लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. हाय, तुम्ही ऑफिस पाहतात, अतिशय छानसं ऑफिस या विमाननगर भागामध्ये आहे. विमाननगर तुम्हाला माहिती आहे की पुण्यातला एक असा हाय प्रोफाईल एरिया आहे आणि तिथे एक संदीप सातव यांनी आपला व्यवसाय आता पुढच्या टप्प्यावरती नेलेला आहे. तर त्यांचा हा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. संदीपजी, तुमचं जे शिक्षण आहे ते मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मेकॅनिकल इंजिनियरवाला माणूस शक्यतो म्हणजे काय आपल्या यंत्रांशी खेळतो किंवा हातकाळे करतो, पण तुम्ही एकदम बिल्डिंग व्यवसायामध्ये किंवा रिअल एस्टेटमध्ये कसं काय आलात? नाही, तशी माझी सुरुवात जी होती मेकॅनिकल इंजिनिअरिंग थ्रू वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जॉब करण्यात गेली. त्याच्यानंतर माझी स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग युनिटही होतं. एक बाय फ्लूक एक पार्ट टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून याच्यामध्ये आलो या व्यवसायात आणि चांगला व्यवसाय वाटला. पुढे जाऊन हळूहळू कसं असतं, माणसाच्या नशिबात काहीतरी लिहिलेलं असतं की एखाद्या व्यवसायात त्याला चांगली प्रगती होती किंवा काय. असं नाही की माझ्या याच्या जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं तेही अतिशय सुंदर प्रकारे चालू होतं, तिथे प्रॉफिट मार्जिन चांगलं होतं सगळं ते. पण शेवटी तिथे पैसा मिळायचा पण नाव नव्हतं. ओके. ह्या याच्यामध्ये तुम्हाला पैसा तर असतो पण त्याच्याबरोबर एक जे नाव मिळतं, एक ब्रँड तयार करायची अपॉर्च्युनिटी मिळती, एक मार्केटमध्ये एक तुमचं अस्तित्व तयार होतं. त्यामुळे ह्या बिझनेसकडे थोडं जास्त अट्रॅक्शन झालं. पण तुम्ही नशीब म्हणता तेव्हा काय पत्रिका पाहून किंवा काय कुंडली पाहून तुम्ही याच्यात उडी मारली का? नाही, पत्रिका नाही पाहण्यात आली. पत्रिका पाहून तर मी लग्नही नाही केलं. पत्रिका पाहून नाही केलं, पण ते नशिबाचं म्हणजे कोणते आता याच्यामध्ये पाहण्यात आलं ना तर माझ्यापेक्षा हुशार लोक अजून आहेत बरेच, की माझ्यापेक्षा जास्त शिकलेली लोक पण आहेत बरेच, माझ्यापेक्षा जास्त मेहनत करणारी लोक पण बरीच आहे. पण तरी
त्यांना यश मिळत नाही आणि मला थोड्याफार प्रमाणात हे चांगलं यश मिळालं. याच्या मागे पुण्याही असती, नशीब असतं, बाकी या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. ठीक आहे, यश मिळवण्यासाठी काय आवश्यक असं हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही जेव्हा तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं तेव्हा तुम्ही अल्फा लावल, LNT, बजाज, ॲटो अशा कंपन्यांमध्ये तुम्ही नोकरी केली. तर ती नोकरी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरला अशा कंपन्यांमध्ये सुरुवातीला एक अनुभव घेण्यासाठी जावं लागतं. तुम्हाला या कंपन्यांमधला अनुभव कसा वाटला? नाही, हा अनुभव सगळ्यात महत्त्वाचा होता. बेसिकली मी ज्या ज्या कंपनीजमध्ये काम केले ते सगळ्या मल्टीनॅशनल कंपनी. तुमचा सुरुवातीचा पहिला पगार कितीचा होता? पहिला पगार माझा 3,500 होता. 3,500 होता. बरं, 3,500 पहिला पगार होता. सुरुवातीला मी हे सगळे कॅम्पसमधूनच सिलेक्शन झाले होते. मी गव्हर्नमेंट GPP मध्ये होतो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये. तर तिथून मग माझं सिलेक्शन अल्फा लेवल, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज ह्या 3 कंपन्यांमध्ये झालं होतं. सगळ्यात पहिलं तर मी लार्सन अँड टुब्रोला प्रेफरन्स दिला. मी लार्सन अँड टुब्रोला गेलो, पण लार्सन अँड टुब्रो हे मुंबईला होतं, पवईला. घरापासून कधी बाहेर राहिलो नव्हतो. घराची ओढण ते मला नाही सूट झालं. मुंबईचं वातावरण तसं सूट नाही झालं. मी परत पुण्यात आलो. पुण्यात येऊन मग मी बजाज जॉईन केले. आणि बजाजमध्ये मी 4 वर्ष काम केल्यानंतर नगर रोडलाच एक नवीन कंपनी चालू झाली होती, पेगॅसस, जी पुढे जाऊन एनकाय कास्ट अलॉयस लिमिटेड म्हणून कन्वर्ट झाली. मग ती कंपनी तिथे हे जॉईन करून एनकाय जॉईन केली. अच्छा, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा हे डोक्यामध्ये होतंच? ज्यावेळेस मी पहिल्यांदा जॉब केला त्यावेळेस नव्हतं इमिजिएटली, पण हो त्याच्यानंतर जसा जसा कालावधी पुढे पुढे जात गेला पाहत गेलो की 3,500 पासून पुढच्या वर्षी इन्क्रीमेंट झालं 6,000 गेलो, त्याच्यानंतर 10,000 गेलो. म्हणजे ती स्पीड, पैशाची स्पीड एक वेगळा. आणि शेवटी ते नोकरीच की तुम्ही सकाळी जा, संध्याकाळी या, किंवा शिफ्ट असतील तर. बरं, नोकरीमध्ये पण रात्रपाळी वगैरे तुम्हाला करावं लागायची? हो, मी तर 4 शिफ्ट करून घरी यायचो. म्हणजे आज जर काही जनरल शिफ्टला गेलो तर जनरल शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट करून दुसऱ्या दिवशीची जनरल शिफ्ट करून घरी आलेलो आहे बऱ्याचशा वेळेस. म्हणजे असे जवळपास मी 30-32 तास काम केलेलं आहे तिथे. अच्छा, पण तुम्ही जेव्हा नोकरी सोडली तेव्हा तुमचा शेवटचा पगार किती होता? 10,800 होता. 10,800 होता. रक्कम आठवते तुम्हाला चांगली? रक्कम आठवते. म्हणजे ते नोकरी सोडताना जे वडिलांनी थोडा जे हे केलं होतं की नाही नोकरी सोडायची नाही किंवा हे नाही करायची, तर त्याच्यावरून त्या फिगर सगळ्या लक्षात त्यांनी वडिलांनी तसंच दिलं होतं. बरं बाबा, तू सोडतोय नोकरी, पण बघ आता कसं आहे पुढे. ओके, नोकरी सोडल्यानंतर तुम्ही म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकलं. हो. तर ते का टाकलं? म्हणजे त्यासाठीचं काय तुमच्या डोक्यामध्ये काय होतं तेव्हा? मी एनकाय कास्ट अलॉयसमध्ये कामाला होतो. बरं. एनकाय कास्ट अलॉयसमध्येच मी CNC इन्चार्ज होतो, म्हणजे जे ते मॅन्युफॅक्चरिंग होतं. तर त्यावेळेस एक कंपोनंट आला जेव्हा आम्ही तिथे CNCवर बनवायचो. तो यामा मोटर्सचा कंपोनंट होता. यामा मोटर्सचा कंपोनंट तिथे हे करून सप्लाय व्हायचा तो दिल्लीला. पण ते CNCचं कॅल्क्युलेशन, म्हणजे CNC आता पर आवर त्यांचा एक रेट ठरलेला असतो, एवढ्या तासात ते एवढे कंपोनंट तयार झाले पाहिजे होते. तर ते फिजिबल होत नव्हतं. मग आम्ही डिसाईड केलं की हे कंपोनंट आपण बाहेरून मॅन्युफॅक्चर करून घेऊ, मशिनिंग करून, आणि कंपनीने प्रोव्हाइड करायचं. तर ते ट्राय केलं तर कुणी हे करत नव्हतं. मग माझं त्यात एक्सपर्टाईज होतं. मी कंपनीच्या CEO बरोबर चर्चा केली. त्यांना सांगितलं, यामा कंपनीचे CEO नाही, आधी एनकाय कंपनी. अच्छा. त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं की मी हा जॉब ट्राय करू का? बरं. तर ते म्हणले कसं ट्राय करणार? तर मी म्हणलं मी मग स्वतःचं कुठेतरी पाहतो, एखादं रेंटने घेतो आणि ट्राय करतो की मला जमतंय काय करून. ते म्हणले तू ट्राय कर, पण मी तुझं क्लिअरन्स करणार नाही, म्हणजे तुला जॉब सोडायला अलाउड नाही. तू असं नाही की आता मी दुसरीकडे जॉईन करतो किंवा काय. त्यामुळे त्यांनी त्या अटीवरती मला तो दिला. बेसिकली त्यांनी अजूनही माझा क्लिअरन्स केला नाही. अजूनही PF पण ते सगळं अजूनही. किती त्याचा व्याज वगैरे भरपूर वाढला असेल आता गेल्या 15-20 वर्षात. मी चेक नाही केलं, पण अजूनही क्लिअरन्स नाही केलं. मग तुम्ही जेव्हा सुरुवातीला हे सगळं तेव्हा किती कर्मचाऱ्यांपासून सुरुवात केलेली होती? बेसिकली काय झालं की जॉब तर सोडला म्हणजे एक ब्रेक घेतल्यासारखं. इन्व्हेस्टमेंट काहीच नाही, चालू कसं करायचं. मग आमचे काका होते भोसरीला, पंडित गवळी म्हणून. तर ते पंडित गवळींचे त्यांचे 2 मित्र होते, गायकवाड आणि येळवंडे. त्यांचं तिथे एक वर्कशॉप होतं.
मग काकांनी मला त्यांची भेट घालून दिली, मी त्यांच्याशी भेटलो, मग त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचं वर्कशॉप मी मंथली भाडं देऊन भाड्याने घेतलं. वर्क ऑर्डर माझ्या नावाने घेतली कंपनीतून आणि त्या वर्कशॉपमध्ये जॉब बनवून मी तिथून कंपनीत ट्रान्सफर केलं. करायचं. अच्छा. मग तिथून सुरुवात झाली. त्यामुळे माझा खरं तर हा बिझनेस 0 इन्व्हेस्टमेंट झाला. ओके. अच्छा. जो मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस तुम्हाला वर्कशॉप तुम्हाला एक थोडं रेडीमेड वर्कशॉप रेडीमेड मिळालं, त्यांना रेंटवरती हे घेतलं. अच्छा. तिथून सुरुवात झाली. जर काय त्या बिझनेसला मला त्यावेळेस पैसे लावायचे असते तर शक्यता चालूच नसतं झालं. बरोबर. ओके. म्हणजे तुम्हाला नोकरीच पुन्हा करावी लागली असती. पण एक चांगलं चालणार एक युनिट तुमचं, नंतर तुम्ही एकदम बिल्डिंग किंवा रिअल इस्टेटमध्ये का आलात आणि त्याचं काय नक्की योगायोग घडला? तो काय झालं, मी 2002 मध्ये हे चालू केलं होतं, वर्कशॉप मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं. यामा मोटर्सला सप्लाय करायचो. साईड बाय साईड डाईसचे स्पेअर पार्ट्स पण चालू केले होते. तर बऱ्यापैकी बिझनेस 2008-10 पर्यंत बिझनेस छान सेट झाला होता. म्हणजे जशी कंपनी चालवी तशी कंपनी चालू झाली होती सगळे करून. 2010 मध्ये मी काही इन्व्हेस्टमेंट केली होती. मी, आमचे सासरे दिलीप देवकर, आम्ही दोघांनी मिळून सोलापूर हायवेला काही एक युनिट्स घेतले होते, काही शॉप्स, काही हे असे. ते माझी वाईफ शिल्पा, तिच्या मामांचंच ती साईट होती. ती युनिट घेतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांना आमचा काही स्वभाव आवडला, आम्हाला ती लोक आवडली. त्यांनी इच्छा प्रकट केली की नगर रोडला आपल्याला काही एखादं प्रोजेक्ट मिळू शकतो. ओके. रिअल इस्टेटचा. कारण त्यावेळेस नगर रोड खूप बूम होता आणि त्यातल्या त्यात वाघोलीमध्ये म्हणजे जस्ट सुरुवात होती. मग आमच्या परिचयातले म्हणजे वडिलांच्या परिचयातले गाडे फॅमिली होती. वडिलांची तशी एकदम स्वच्छ प्रतिमा तिकडे. त्यामुळे वडिलांनी एखादी गोष्ट कुणाला सांगितली किंवा कुणाला मागितली तर लोक डायरेक्टली सहजासहजी असं नकार देत नव्हते. हा ठीक आहे, म्हणजे की डायरेक्टली. मग ते लोकांनी तो पण की यांना कसं हा म्हणायचं, यांनी काहीच अजून केलं नाही, नकार कसा द्यायचा तो पण नाही. पण ते म्हणले हो करू. मग हे दोघांनी पाहिला प्लॉट, आम्हाला प्रोजेक्ट आवडला. किती एकराचा प्लॉट होता तो? 2 एकरचा. 2 एकरचा. अच्छा. 2 एकर. पहिली सुरुवात 2 एकरापासून झाली. हा, पहिली सुरुवात. लोक सुरुवात करताना 5 गुंठे सुरुवात. आम्ही 2 एकर आणि 200 फ्लॅट पहिली सुरुवात त्याची केली. तर ह्या दोघांनी हे केलं की नाही, तुम्ही प्रोजेक्टमध्ये राहा. तर मी त्यांना सांगितलं की बाबा माझी कंपनी चांगली चाललेली आहे, सगळं तिथं व्यवस्थित मिळतंय, कशाला मला तुम्ही याच्यामध्ये हे करताय. तर नाही म्हणले की तुम्ही असले एक सातव नावाचं थोडंफार त्यांनाही बेनिफिट होईल ते काम करताना. आणि तिथे गावातलं सगळं आणि एकमेकांचे स्वभाव आवडले होते, परिचयात होते सगळे. मग ठीक आहे. पण मग मी त्यांना एक आठ ठेवली, म्हणलं एक काम करू, मी राहतो पण माझ्यावरून मी माझ्या मेवण्याचं जस्ट कॉलेज संपलं होतं, त्याला बरोबर घेतो जोडीला. माझ्या वतीने तो काम करेल, म्हणजे माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तसंच चालू राहील, इकडे पण आहे तिकडे पण आहे. थोडक्यात जोडधंदा चालू कन्स्ट्रक्शन जोडधंदा म्हणून चालू करायचा, असं हे करून हे केलं होतं. आणि त्या पद्धतीने आम्ही तो प्रोजेक्ट चालू केला. अच्छा. कसा होता पहिला रिस्पॉन्स? हा, छान होता. पहिला रिस्पॉन्स म्हणजे बेसिकली आम्ही चालू करतानाच आहे ना की मी पर्सनली काही डेव्हलपर्सचे प्रोजेक्ट पाहायला गेलो. तर आमच्या तिथे जवळच एक न्यू सिटी होता, तो पाहिला. मॅजेस्टिकचे काही प्रोजेक्ट पाहिले, कुमारचे काही प्रोजेक्ट पाहिले, मगरपट्टा सिटी पाहून आलो, DSKचे काही प्रोजेक्ट पाहून आले. तर हे सगळं मोठ्या मोठ्या लोकांनी ज्या पद्धतीने केलं आहे त्या पद्धतीने प्रोजेक्ट करायचा असं ठरवलं. मग त्यासाठी आम्ही आधी तिथे सॅम्पल फ्लॅट, ऑफिस, गार्डन, म्हणजे जो थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर लागतो ते. आता ब्रँड नव्हता, नाव नव्हतं, काहीच. त्यामुळे लोक कोणत्या गोष्टीवरती येऊन बुकिंग करणार, त्यांना दिसायला तर काहीतरी पाहिजे ना. ते दिसण्यासाठी आम्ही तिथे एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, चांगलं हे केलं. आणि बाय गॉड्स ग्रेस बुकिंग छान झाल्या. प्रोजेक्ट आमचा बऱ्यापैकी पहिल्या 2 महिन्यामध्येच 80% बुकिंग झाल्या होत्या. पहिल्या कस्टमरचं नाव आठवतं की ज्यानं तुमच्याकडे आला आणि त्यानं तुमचा पहिला फ्लॅट बुक केला? पहिला कस्टमर आमचा डॉक्टर अनिश अग्रवाल होते. हां, डॉक्टर अनिश अग्रवाल होते. त्याचं पण कसं झालं तुम्हाला सांगतो. भांडवल नव्हतं आमच्याकडे. आम्ही भांडवल नसल्यामुळे हार्डली आम्ही चौघांनी मिळून 25-25 लाख रुपये गोळा केले आणि 1 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिला प्रोजेक्ट झाला.
तेवढे पैसे तर आमच्या तिथे बॉगलीत ग्रामपंचायत सदस्याला पण लागतात इलेक्शन Election लढायला. म्हणजे थोडक्यात ग्रामपंचायतचं सदस्यपद घ्यायचं का बिझनेस चालू करायचा. हाच पर्याय होता म्हणजे. मग ते चालू केल्यानंतर तेवढ्या याच्यामध्ये चालू केल्यानंतर आम्हाला पुढच्या कामासाठी पेमेंट लागणार होतं, ज्याच्यामध्ये आमचं ऑफिस होतं, सॅम्पल फ्लॅट बनवणं, लॉन्चिंग करणं सगळं. आणि त्यावेळेस डॉक्टर अगरवालचे आमचे बऱ्यापैकी रिलेशन चांगले होते, माझे म्हणजे चांगले फॅमिली फ्रेंड्स होते. आणि मग त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना ते लोकेशन आवडलं, त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची होती. मग त्यांना मी नो प्रॉफिट नो लॉसमध्ये 3 फ्लॅट दिले. बरं, अच्छा. भांडवल जास्त पाहिजे म्हणून. भांडवल पाहिजे. आणि त्यांनी पण मला तेवढ्या 3 फ्लॅटसाठी 1 डे डाऊन पेमेंट दिला. हां. आणि म्हणजे त्यांना डायरेक्टली कॅल्क्युलेशन करून सांगितलं की मला बांधकामाला एवढा खर्च येतोय, त्या खर्चात मी तुम्हाला देतो युनिट. जागेची किंमत एवढी, बांधकामाचा खर्च एवढं काही, त्याच्यामध्ये काय. आणि त्यांनी मला त्या एक 8 दिवसामध्ये त्यांनी मला ते पेमेंट दिलं. आणि त्या पेमेंटवरती म्हणजे माझे पहिले कस्टमर होते डॉक्टर अनिश अगरवाल. मग हा तो ऑक्झी नाव तुम्ही त्या प्रोजेक्टला दिलेलं होतं, तर तेच नाव तुम्ही का निवडलं? बेसिकली त्यावेळेस म्हणजे 2010-11 मध्ये जेव्हा आम्ही तिथे काम करत होतो, तर ही जी जागा होती ही बकुरीचा जो डोंगर जर का तुम्ही पाहिला बकुरी तिथे, तर बकुरीच्या डोंगरच्या पायथ्याला बकुरी हे गाव आहे, आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो. वाघोली जवळ तिथे बकुरी आहे. तर ते वाघोलीचा जो डोंगर आणि त्याच्या पायथ्याला असणारी ही जागा, त्यामुळं संपूर्ण हिरवगार होतं, फ्रेश एअर आणि सगळे होतं. त्यामुळे आम्ही एक चांगलं काहीतरी नाव निवडायचं म्हणून आम्ही एक ऑक्सी नावाबरोबर गेलो. ऑक्सी आणि व्हॅली म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेलं एखादं हे, आणि ऑक्सी नाव हे ठेवलं, ऑक्सी व्हॅली. पहिला प्रोजेक्ट केला, पहिला प्रोजेक्ट छान चालला. पहिला प्रोजेक्ट आमचा 6 महिने होईपर्यंतच मी लगेच दुसरा प्रोजेक्ट तिथेच बाजूला अजून एक 3 एकरचा चालू केला, 250 फ्लॅटचा. ओके. म्हणजे पहिला 200 हा लगेच दुसरा 250चा. म्हणजे 2011 मध्येच मी 450 फ्लॅटचे 5 एकरमध्ये प्रोजेक्ट चालू केलं तिथे, थोडक्यात तसं पाहायला गेलं तर. आणि मग त्या प्रोजेक्टला नाव कंटिन्यू झालं ऑक्सी व्हॅली फेज 2, कारण शेजारी होता हा फेज 1 फेज 2. त्याच्यानंतर तिसरा प्रोजेक्ट करताना आम्हाला काहीतरी कंटिन्यू करायचं होतं, की जेणेकरून एक रिकॉल कस्टमरला एक असतं ना, एक रिकॉल मेमरी, की हा बाबा ऑक्सी नाव. आणि त्या याच्यापर्यंत गावामध्ये पण बऱ्यापैकी ऑक्सी नाव झालं होतं. हां. म्हणजे आम्ही गावामध्ये तसं पाहायला गेलं तर 5 संदीप सातव होतो. बरं. वाघोली गावामध्ये 5 संदीप सातव. बरं. मग संदीप सातवची ओळख कशी सांगायची तर अरे ऑक्सीचा संदीप सातव. हा. मग ते म्हणजे थोडक्यात ती माझी ओळख निर्माण झाली होती, ऑक्सी. मग म्हणलं चला आता ही ऑलरेडी निर्माण झालेली ओळख, तर तोच एक ब्रँड आपण पुढे कंटिन्यू करायचा. अच्छा. आणि त्याप्रमाणे पुढचे जे आमचे 15-16 प्रोजेक्ट झाले, सगळ्या प्रोजेक्टला आम्ही 16 कंटिन्यू ठेवलं. 16 प्रोजेक्ट जे झाले ते बहुतांश पुणे नगर रस्त्यावरती सगळे ते प्रोजेक्ट झालेले आहेत. तर पुणे नगर रस्त्याची ग्रोथ स्टोरी ही तुमची केव्हा लक्षात आली? बेसिकली 2013 मध्ये जेव्हा मी नवीन प्रोजेक्ट चालू केला ऑक्सी प्रायमो म्हणून, त्यावेळेस आम्हाला तिथलचं जास्त, कारण 2011 मध्ये जो चालू केला होता प्रोजेक्ट ते माझं शिकण्यामध्येच गेलं की बऱ्यापैकी. त्यामुळे ऑक्सी व्हॅली फेज 1 फेज 2 कम्प्लीट झाल्यानंतर मी ऑक्सी प्रायमो चालू केला तिथं. हा ऑक्सी प्रायमो जो एकदम वाघोलीच्या चौकातच होता, BGS कॉलेज आहे, BGS कॉलेजच्या समोर. आणि तो कमर्शियल प्लस दोन्ही होता तो. ओके. तर तो चालू केल्यानंतर मग आम्हाला लक्षात आलं की आपल्याला आपला ब्रँड पाहिजे. बेसिकली जो पहिला प्रोजेक्ट केला होता तो आम्ही गाडे फॅमिली बरोबर केला होता. म्हणजे याचे जे 5 लँड ओनर होते ते 5 गाडे होते, 5 एकरचे, प्रत्येकाची 1-1 एकर जागा होती, 5 एकर. ती गाडे फॅमिली आम्हाला पूर्वीपासून ओळखायची, आम्ही त्यांना ओळखायचो, एकमेकांचे नातेसंबंध होते, आणि त्याच्यातून तो मिळालेला प्रोजेक्ट. पण जो मला दुसरा प्रोजेक्ट मिळाला हा कम्प्लिटली आमचं पोटेन्शियल पाहून, आमचा ब्रँड पाहून आणि आम्ही केलेलं काम पाहून मिळाला. ओके. याचे जागा मालक होते गोयल. म्हणजे त्यावेळेस एखाद्या मारवाड्यानी, म्हणजे जे मारवाडे फॅमिलीचे जे बिझनेसमध्ये आहेत त्यांनी एखाद्या मराठी माणसावरती विश्वास ठेवणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्यांचे गोयल फॅमिलीचे नातेवाईक, बरेचसे नातेवाईक ह्याच लाईनमध्ये होते, पण तरी त्यांना सोडून जेव्हा मला ह्या प्रोजेक्टसाठी निवडलं तेव्हा आमच्या लक्षात आलं, म्हणजे पर्सनली माझ्या लक्षात आलं की बाबा ब्रँड हा खूप गरजेचा आहे. तुम्ही प्रोजेक्टमधून पैसा कमवा नका कमवू, पण ब्रँड कमवणं खूप गरजेचं आहे. आणि मग तिथून पुढं आम्ही ते ऑक्सी नाव हे करून मग तिथून पुढं आम्ही स्वतःची ओळख कमी सांगता
ऑक्सीची ओळख जास्त सांगितली. ओके. हो. आणि मग जे प्रोजेक्ट म्हणजे ते लक्षात आलं, मग तुम्ही वाघोलीमध्ये तुम्ही किती प्रोजेक्ट टोटल केले असतील? माझ्या आजपर्यंत वाघोलीमध्ये 8 प्रोजेक्ट झाले. हां, 8 प्रोजेक्ट वाघोलीमध्ये झाले. वाघोली बेसिकली 2011 ते 16च्या दरम्यान बूम होतं चांगलं. आणि आमची तशी बाहेर तेवढी ओळख पण तयार झाली नव्हती तोपर्यंत, त्यामुळे आम्ही बाहेरही येत नव्हतो. आणि वाघोलीतच इतके प्रोजेक्ट येत गेले की मला नंतर नाही म्हणून सांगायला सुरुवात करावी लागली. हो, ओके. म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स जास्त मिळत गेला? खूप जास्त रिस्पॉन्स मिळत गेला. मग तिथून पुढे आम्ही सांगायला लागलो की नाही, आता आम्हाला हा प्रोजेक्ट कम्प्लीट केल्याशिवाय पुढचा प्रोजेक्ट घ्यायचा नाही आहे. तर तसं हे करून मग आम्ही रेस्ट्रिक्ट केलं स्वतःला. पण अजूनही काही लोक अशी आहेत की जे थांबलेत की ज्यावेळेस तुला टाइम असेल तेव्हा आम्ही त्यावेळेस करू. तोपर्यंत आमची थांबायची तयारी. हा विश्वास तुम्ही म्हणजे जे लँड ओनर आहेत त्यांचा पण तुम्ही कमवलेला आहे. आणि माझे जे डे 1 पासूनचे जे लँड ओनर आहेत ते सगळे आजही टचमध्ये आहेत सगळे. आणि प्रत्येकाला मिळालेला पैसा हा परत रिइन्व्हेस्ट होताना माझ्या थ्रू रिइन्व्हेस्ट झालेला आहे. म्हणजे कुणी असं हे नाही केलेलं की बाबा हा आला पैसा आणि गेला किंवा तसं कुणाचं आहे. ते खूप मोठी समाधानाची बाब आहे आमच्यासाठी. कंटिन्यू ठेवलेला आहे त्यांनी. कंटिन्यू ठेवलाय. आणि ती माझ्यासाठी पण एक समाधानाची बाब आहे की बाबा आपल्या व्यवसाया थ्रू किंवा आपल्या थ्रू त्यांना जे काही पैसे मिळालेत ते योग्य जागी लागलेत की नाही लागले ते पाहण्याचं. आणि मी ते तटक्षणे पाळतो. मी म्हणजे त्यांच्या घरात दिलेला 1-1 रुपया त्यांनी कुठं लावलाय त्याची माहिती घेतो. ते जर काय मला वाटलं की हे चुकीच्या डायरेक्शनने जातात आहे तर त्यांना सांगतो. आणि आमचे रिलेशन्स तसे आहेत की बाबा त्यांनी कुठेही कारण अनेक लँड लावायचं. ओनर आणि बिल्डर यांच्यामध्ये आपण पाहिलं आणि वाद असतात, भांडणं असतात, तर ते तुम्ही सीताफळ तुम्ही टाळली ती. माझे कोणतेही लँड ओनर काय मी आता 3000 फ्लॅट विकलेत. माझ्या एका कस्टमरची पण वाद नाही. एकही कस्टमर म्हणजे आजपर्यंत माझ्या अगेन्स्ट कुठेही कोणत्याही जागी एखादी कंप्लेंट रजिस्टर किंवा काहीच नाही. यासाठी तुम्ही काय काळजी घ्यायचा? त्यांच्याशी रेग्युलर टचमध्ये राहणं. माझं ऑफिस त्यांच्यासाठी किंवा माझं घर त्यांच्यासाठी हे 24 तास खुलं असतं. माझा कस्टमर कधीही मला भेटू शकतो, कधीही कुठेही भेटू शकतो. मी सातत्याने त्यांच्या इथे जे पण कार्यक्रम असतात, गणपतीमध्ये रेग्युलरली मी सगळ्या सोसायट्यांमध्ये जातो, सगळ्या सोसायट्यांची भेट देतो. त्यांचे जे काही मेंबर्स आहेत त्यांना हे करतो. कार्यक्रमांना, आमच्या कार्यक्रमाला ते येत राहतात, त्यांच्या कार्यक्रमाला. आम्ही बेसिकली एक फॅमिली फॉर्म केलेली आहे, ऑक्सी फॅमिली म्हणून. ह्या ऑक्सी फॅमिलीचे हे सगळे मेंबर आहेत. ओके. त्यांना बऱ्यापैकी आम्ही, माझं पुढचं जे बुकिंग होतं बऱ्यापैकी त्याच लोकांच्या रिटर्न कस्टमर तुमच्याकडे चांगलं प्रमाण त्यांच्या रेफरन्सनी होतं. त्यामुळं आणि एक चांगलं हे ठेवलं. मला हे जे नियम लावून दिलेत सरकारने की तुम्हाला 2 वर्ष साईटची काळजी घ्यावं लागेल, मेंटेनन्स करावं लागेल किंवा 5 वर्ष कन्स्ट्रक्शनची, हे माझ्यासाठी ते म्हणजे मी बांधील नाही आहे त्याच्यात. मी हे सगळं स्वतःहून करतोय. म्हणजे माझ्याकडे 10 वर्षांनी जरी कस्टमर आला एखादी कंप्लेंट घेऊन तरी मी त्याला म्हणू शकत नाही आहे की बाबा नाही मला 5 वर्षच करणं होतं किंवा 1 वर्षच करणं होतं. मी 10 वर्षांनी त्याचं सगळं अटेंड करतो. म्हणजे हे फार मोठं मला वाटतं. आजपर्यंत आम्ही कोणत्याही कस्टमरचे बेसिकली तुम्ही जर काय पाहिलं गेलं तर उद्या कस्टमरला फ्लॅट विकायचा असेल, बिल्डर एनओसी लागली तर बिल्डर पैसे घेतो बरेचसे. म्हणजे आमच्या ह्याच्यात घेतात ते बरेचसे. एखादी बँक ट्रान्सफर एनओसी पाहिजे असेल त्याच्यासाठी पण चार्ज करतात. एखादा प्लॅन त्यांनी मागितला त्याच्यासाठी चार्ज करतात. एखाद्या कस्टमरला काही कारणामुळे कॅन्सल करायचं झालं तर त्याच्यासाठी चार्ज करतात. आम्ही 1 रुपयाही आजपर्यंत कोणत्याही कस्टमरचा ना कट केलाय ना त्याला चार्ज केलाय. त्यामुळे ते आम्ही कस्टमर तुम्ही बांधील की सगळ्यांशी तयार केलेले. अच्छा. पण आता तुम्ही विमाननगर सारख्या आता हाय प्रोफाईल याच्यामध्ये आलात. वाघोली आणि विमाननगरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला काय फरक वाटला? नाही, खूप फरक आहे. वाघोलीमध्ये आम्ही जे काम करत होतो तिथं आमचं फ्लॅटची कॉस्ट जवळपास 30 लाख ते 50 लाख याच्या घरात असायची. विमाननगरमध्ये ही कॉस्ट सगळी 1.5 करोडच्या पुढे आहे. अच्छा. मग एक मध्यम वर्ग आणि आता एकदम हाय प्रोफाईल क्लास असा तो फरक पडला. 2 फरक पडलेला आहे. तो मध्यम वर्गांच्या कस्टमरच्या नीड्स वेगळ्या असतात, त्यांची तुमच्याकडून अपेक्षा वेगळी असते. सगळ्या ह्या क्लासच्या कस्टमरच्या त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, त्यांचे नीड्स, त्यांचे रिक्वायरमेंट सगळे वेगळे. आणि बेसिकली तुम्हाला दोन्ही लाईफस्टाईल समजून घ्यावं लागतात. अच्छा. तो प्रोजेक्टनुसार तो फरक प्रोजेक्टवरनुसार. बघा, मी कायम लोकांना सांगत असतो की एक वेळेस कास्टलेस सोसायटी बनू शकते की बाबा चला सगळ्या कास्टची लोक एकत्र राहतात बऱ्याचशा सोसायटी. क्लासलेस सोसायटी बनवणं खूप मुश्किल आहे की तुम्ही एका सोसायटीमध्ये
25 लाखाचा फ्लॅटवाला आणि 2.5 करोडचा फ्लॅटवाला एकत्र ठेवणं हे शक्य नाही. शक्य नाही. अच्छा. त्यामुळं तुमच्या 1.5 करोडच्या फ्लॅटवाल्याची रिक्वायरमेंट आणि 25 लाखवाल्याच्या फ्लॅटची रिक्वायरमेंट ही कायम वेगळी असणार आणि त्या तुम्ही समजून घेणं आणि त्याप्रमाणे प्रोडक्ट डिझाईन करणं हे खूप गरजेचं आहे. तर तुम्ही दोन्ही सेगमेंटमध्ये काम करताय, तर मग जो हाय प्रोफाईल क्लास किंवा जो एकदम उच्चभ्रू असं आपण त्याला म्हणतो, तर त्याला केटर करताना तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते? नाही, आता बेसिकली बरीचशी काळजी स्टाफच घेत असतो आमचा. म्हणजे तुला केटर करायचं म्हणजे काय करावं लागतं तुम्हाला, असं मी त्या अर्थाने विचारतोय. नाही, बेसिकली सोयी सुविधा जास्त द्याव्या लागतात की की नाही, स्विमिंग टँक आवश्यकच आहे, काय बॅडमिंटन कोर्ट आवश्यकच, असं सगळं करावं लागतं? आहे, त्यांच्या रिक्वायरमेंट तशा असतात. कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तर मी जे 25 लाखाचा फ्लॅट घेतो त्यालाही देतो. माझं 25 लाखाचं माझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये स्विमिंग टँक आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये क्लब हाऊस आहे, प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जिम, सगळ्या याच्यामध्ये. पण हो, थोडं सायझेसमध्ये फरक पडतो की समजा आता मी एखादा प्रोजेक्ट वावलीमध्ये 2 एकरचा करतोय तर तिथे असणारा स्विमिंग पूल आणि माझा इथे विमाननगरमध्ये एक 4 एकरच्या प्रोजेक्टमध्ये असणारा स्विमिंग पूल डिफरंट असणार, सायझेस डिफरंट असणार, त्याला थोडंफार मटेरियल यूज केलेलं डिफरंट असणार, त्याला म्हणजे एक त्यांच्या स्टेटसच्या हिशोबाने वापरलेलं सामान ते असतं. तसं ते असतं. तर विमाननगरमधला काय युनिक अनुभव तुम्हाला काय आला आहे का? म्हणजे असं कस्टमरची काही चौकशी किंवा काय नक्की एखादा असा किस्सा तुम्हाला शेअर करावा असं वाटतो? विमाननगरमधला सगळ्यात आता जेव्हा मी वॉगलीत चालू केलं तर वॉगलीतले बहुतांश सगळी लोक ओळखायचे सातव म्हणून. विमाननगरमध्ये आलो, त्यांना सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला की अरे इथे लुंकड, कार्या आणि गेराच्या मध्ये सातव कुठून घेतलाय. त्यांना म्हणजे ते नाव जरा कानाला म्हणजे सुरुवात तिथूनच झाली. बरं, की बाबा इथे लोकांना सवय लागली, हा लुंकड सगळे. तुम्ही जर का विमाननगर फिरले तर विमाननगर, लुंकड, गेरा आणि कार्या यांचे सगळं त्यांचंच राज्य आहे. मराठी माणसांनी इथे क्वचितच एखादं केलं असेल, छोटंसं एखादी स्कीम केली असेल. सगळे हो, जागा मालक इथं आहेत, देवकर कंपनी आहे इथे, गलांडे कंपनी आहे, ते आहेत सगळे. देवकर आणि गलांडेच्या जोडीला सातवांनी उभं राहायच्या ऐवजी तो कार्य आणि लुंकडच्या बाजूला का आलाय, हा लोकांची ती मानसिकता सुरुवातीला होती. म्हणजे लोकांना विश्वास ठेवणं, लोकांनी आपल्यावरती सुरुवातीला ते त्रासदायक झाला. अच्छा, मग या प्रोजेक्टला कसा रिस्पॉन्स मिळाला? ह्या प्रोजेक्टला आम्ही सुरुवातीला प्रोजेक्टचं डिझाईन करताना मी मुंबईची लोक घेतली. बरं, मुंबईचे खास बोललो, खास मुंबईची. मी कारण डे 1 पासूनच ठरवलं की हा प्रोजेक्ट थोडा युनिक बनावा लागेल, थोडे वेगळे हे करावं लागेल. तर माझा इंटिरियरवाला पण ज्यांनी ऑफिस डिझाईन केले तोही मुंबईचा आहे, आशुतोष म्हणून. ज्यांनी माझ्या बिल्डिंगचं एलिव्हेशन डिझाईन केले तेही मुंबईचे आहेत, इंटिरियर डिझाईन केले तेही मुंबईचे आहेत. थोडा एक म्हणजे जे विमाननगरमध्ये आत्ता जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यापेक्षा थोडं अजून चांगलं द्यायचा प्रयत्न केला. आणि मग ते जे नंतर डिझाईन यांना लोकांना आवडलं, लोकांना लोकेशन आवडलं. मी प्रत्येक कस्टमरला स्वतः वैयक्तिक भेटलो. हां, त्यांनी जेव्हा भेटल्यानंतर त्यांना कळलं की हा बाबा नाव जरी सातव असलं तरी प्रोफेशनल आहे. हां, की असं नाही आहे की म्हणजे जसं एक काही मेट्रोपॉलिटन लोकांच्या मनात एक असतं की बाबा लोकल माणूस आहे, लोकल माणूस उद्या आपल्याला त्रास देईल का, काय हे करेल. अच्छा, ती भीती त्यांची भीती असतील ती, आणि ती साहजिक आहे. कुठेही गेलं तरी आपल्याला ती असतीच तशी भीती. तर त्या मनाने त्यांनी मग विश्वास दाखवायला सुरुवात केली आणि त्याचा मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. आणि इथे तुम्ही जर का पाहायला गेलं तर माझा 60 to 70% कस्टमर हा विमाननगरचा. अच्छा, मग ह्याच भागात राहणार कस्टमर आहे. ह्या भागात जे आधी काही भाड्याने राहत होते. विमाननगरचं एक वैशिष्ट्य आहे, जो माणूस विमाननगरमध्ये राहतो ना तो विमाननगर सोडून जाऊ शकत नाही. ओके, इतका त्याला एरिया त्याला तो आवडतो. म्हणजे तुम्ही आता हाच याच्यापेक्षा मोठ्या साईजचा फ्लॅट कमी रेटमध्ये खराडीत मिळू शकतो, पण त्याला ते जायचं नाही, त्याला ते विमाननगर सोडायची इच्छा होत नाही. तो एक वेळेस विमाननगरमधून कल्याणीनगरला जायला प्रेफर करेल, पण विमाननगरमधून खराडी किंवा लोहगाव किंवा धानोरीला जात नाही. संदीपजी, आपण पहिल्यांदा आलो होतो, तुमचा सगळा प्रवास आपण पाहिला, पण रिअल इस्टेट हा व्यवसाय इतका पण काही सोपा नाही आहे की उतरला यशस्वी झाला. तर याच्यामध्ये नक्कीच आव्हानं आले असतील, तर तुम्हाला या व्यवसायातलं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं होतं? नाही, तसे पाहायला गेलं तर सुरुवातीपासून आव्हानांचा सामना करतच इथं आलो. सगळ्यात पहिलं आव्हान आलं की
जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी शोधता प्लॉट घेण्यासाठी, हा तर ती प्रॉपर्टीचं सगळा प्रॉपर की तिचं लोकेशन कसं आहे, तिथे काय मिळू शकतं, मार्केट कसं आहे, तिथे तुमचा टेंटेटिव्ह कस्टमर कोण येणार आहे, हे सगळं पाहणं. तर पहिल्यांदा प्रॉपर्टी शोधणं हा मला पहिलं आव्हान होतं. दुसरं आव्हान आलं की याच्यासाठी लागणारं भांडवल. बरं. तुम्ही जर का रिअल इस्टेट पाहायला गेलं तर रिअल इस्टेट हा फक्त आजपर्यंत त्याचा हे पाहायला गेला प्रवास तर हे लाईक कॅपिटलाइज लोकांचं की ज्यांच्याकडे आहे कॅपिटल बरोबर. तर त्यांच्या याच्यासाठी. तर ते एक आव्हान आलं होतं. तर ते आम्ही ही दोन्ही आव्हानं पार करत करत पुढे गेलो. त्याच्यानंतर मला मोठा फटका बसला 2015-16. बरं. 2015च्या आसपास आम्ही एकाच दिवशी 3 प्रोजेक्ट लॉन्च केले होते. ऑक्सी गॅलेक्सी, ऑक्सी डिझायर आणि ऑक्सी इव्हॉल्व. तिन्ही वाघोलीमध्ये तिन्ही वॉगली नाही, एक केसनन मध्ये होता बरं. ऑक्सी गॅलेक्सी, हा वॉगलीमध्ये एक ऑक्सी इव्हॉल्व होता आणि एक ऑक्सी डिझायर होता. बरं. एकाच दिवशी 3 प्रोजेक्ट लॉन्च केले. हे 3 प्रोजेक्ट होते जवळपास 600 फ्लॅटचे, तिन्ही मिळून. कमर्शियल होतं त्याच्यामध्ये. आणि जे 2011 पासून 2015-16 पर्यंत जे आमचं एक ब्रँड तयार झालं होतं, त्यामुळे आम्हाला बुकिंग खूप छान मिळाले. आमचं ऑन द डे ऑफ लॉन्चिंग 200 फ्लॅट बुक झाले. बरं. ओके. 200 फ्लॅट बुक झाले. सगळं काम पण चालू करायचं. आणि त्यावेळेस रेराच्या अटी नव्हत्या किंवा हे नव्हते, त्यामुळे बरेचसे बिल्डर एक प्री लॉन्च करायचे. प्री लॉन्च म्हणजे काय की तुमचं सगळं सँक्शन हातात यायच्या आधीच तुम्ही एक बुकिंग सुरू करू शकतो. अशा पद्धतीने आम्ही सुरू केलं. आम्हाला 200 बुकिंग मिळाले ते सगळं. आणि त्या कालावधीमध्ये PMRDA स्थापना. बरं. ओके. म्हणजे एक फक्त PMRD म्हणजे पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी स्थापन झाली, ज्याच्यामध्ये वाघोलीसह अनेक गावांचा समावेश झालेला होता. आणि त्याच्यामुळं जे टाउन प्लॅनिंगचे अधिकार होते ते सगळे PMRD कडे गेले. हे जे आमच्या टाउन प्लॅनिंगमध्ये जे आमच्या फाईल सँक्शन होऊन पडल्या होत्या, जे फक्त फायनल साईन्ससाठी राहिले किंवा एन ऑर्डरसाठी राहिल्या, ह्या सगळ्या फाईल टाउन प्लॅनिंगमधून PMRD मध्ये गेल्या. आता PMRD स्थापन झाल्यानंतर सगळ्यांसाठीच नवीन होतं, तिथं स्टाफसाठी पण नवीन होतं सगळं हे करून. तर त्यांना हे सगळं रुटिनाइज करण्यासाठी 1.5 वर्ष गेलं. ओके. आणि ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आम्ही लॉन्च केलेला प्रोजेक्ट आम्हाला चालू करताना. अच्छा. मग त्या पिरियडमध्ये फॉर्च्युनेटली कस्टमर सगळे आमचे चांगले होते. बरेचसे कस्टमर्स आमच्यावर राहिले. काही कस्टमर्सला ज्यांना पोझिशन लवकर पाहिजे होतं त्यांनी फ्लॅट कॅन्सल करून आम्ही त्यांचं रिफंडही केलं. पण तो जो पिरियड होता त्या मधल्या पिरियडमध्ये आमचं बुकिंग नाही झालं. जे कमी रेटमध्ये आधी फ्लॅट बुक झाले होते 200, ते फ्लॅट उद्या रेट वाढल्यानंतरही आम्हाला त्याच रेटमध्ये देणं भाग पडलं. अच्छा. तो एक मोठा सेटबॅक होता मी म्हणेल. बरं. ओके. जर काही तो हे नसता झाला तर माइट बी आज आम्ही 4 पावलं अजून पुढे गेले असते. अच्छा. पण तो एक सेटबॅक झाला. त्यामुळे मला त्या सेटबॅक मधून बाहेर येता 2018 पर्यंतचा कालावधी गेला. 1-1.5 वर्ष. कोरोना काळामध्ये काय नक्की झालं? कोरोना काळ हा सगळ्यांसाठीच त्रासदायक होता. बरं. ओके. कोरोना काळामध्ये ज्या वाईट गोष्टी घडल्या, बऱ्याचशा लोकांना प्राणी गमवावं लागले, बऱ्याचशा लोकांना नोकरी गमवावं लागली. सगळे फॉर्च्युनेटली आमचा सगळा स्टाफ, आमचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, आमचे सगळे फॅमिली मेंबर्स हे आमच्याबरोबर उभे राहिले. बरं. की आमची साथ कुणीही सोडली नाही. आमच्या कस्टमर्सनी पण सोडली नाही. कस्टमर्स तुम्हाला हे वाटेल की कोरोना काळामध्ये आमच्या ऑफिसेस बंद असताना बऱ्याचशा कस्टमर्सनी बाहेर इकडे तिकडे बसून बुकिंग केलं. बरं. की त्यांना ती कोरोना काळामध्ये पण, म्हणजे असं नाही की कोरोना काळामध्ये माझं बुकिंग झालंच नाही, त्या काळामध्ये जे बुकिंग घेतलं ते सुद्धा आम्ही हे केलं. आणि बऱ्यापैकी सगळ्यांची. पण आम्हाला हे जे बाहेरून आलेले जे कामगार लोक येते त्यांना सांभाळणं आमच्यासाठी जिगरीचं काम होतं. कारण अनेकांना स्वतःच्या घरी जायचं होतं. म्हणजे नाही, मी त्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून, कॉन्ट्रॅक्टर थ्रू त्या लेबर्सची चर्चा करून हे केलं. त्यांना विश्वास दिला की बाबा तुम्ही कुणीही आज बाहेर जायचा विषय घेऊ नका, तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे पुरवल्या जातील. ओके. गव्हर्नमेंटने बऱ्याचशा स्कीम्स, बरेचसे हे प्रोव्हिजन केले होते, पण आम्ही त्या भानगडीत अडकलो नाही. गव्हर्नमेंटकडून काय मदत मिळते. आम्ही पर्सनली आमच्या याच्यावरती जे आमचे त्यावेळेस 700 कामगार इथे होते वेगवेगळ्या 3 लेबर कॅम्पमध्ये, त्या सगळ्यांना रोजचं खाण्याचं सामान, त्याच्यामध्ये भाजीपाला असेल, त्याच्यामध्ये डाळ, तांदूळ, आटा, हे सगळं दिलं. तिथे डॉक्टर्स व्हिजिट ठेवल्या, डॉक्टर्सनी जाऊन चेक करणं ते सगळे. तर आम्ही त्यांना हे सांभाळलं, पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे आणि त्याच्यानंतर पुढे जे आमचा स्टाफ होता, बऱ्याचशा लोकांना नोकरी गमवावी लागली. आमचा एकही माणूस आम्ही घरी
पाठवलं. करोना काळामध्ये सुद्धा घरी बसून लोकांना पेमेंट दिले. ओके. नाही कुणाच्या सॅलरीज कट, बेसिकली सॅलरी कट करून करणार काय, त्याला करोना आला म्हणजे तो काही खाणार नाही, खाणे असं थोडंच होतं. बरोबर काय येऊन जाऊन त्याचे पैसे वाचणार, यायचं जायचं पेट्रोल पण त्याच्या पलीकडे काय होणार. खरी मुलांची शिक्षण, शाळेच्या फीस भरणं आहेत, पुस्तकं आहेत, सगळेच. त्यामुळे तुम्ही पूर्ण कुणाचे ते आम्ही ते खेळवलं की बाबा चला काय होऊन काय होईल की 2 प्रोजेक्टमध्ये आम्हाला 1 रुपया मिळायचा नाही, पण ह्या लोकांची साथ सोडायची नाही असं केलेलं होतं. अच्छा. त्याचा बेनिफिट आम्हाला कधी झाला, कोरोना झाल्यानंतर गव्हर्नमेंटनी स्टॅम्प ड्युटी कन्सेशन्स हे काही हे केले आणि त्या याच्यामध्ये जे आमचे काही युनिटचे राहिले होते ते पटापट विकले गेले सगळे. आणि त्यासाठी तुम्हाला लेबरची चांगली आमचे सगळे प्रोजेक्ट ऑन टाइम कम्प्लीट झाले. बरं. कोणताही प्रोजेक्ट आमचा आजपर्यंत डिलेड प्रोजेक्ट नाही. अच्छा. जरी रेरामध्ये जरी आता आपण जिथे बसलो या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर या प्रोजेक्टचं माझे कम्प्लिशन डेट आहे रेरा प्रमाणे डिसेंबर 25. अच्छा. आणि माझी आता प्रोजेक्टची तयारी इथपर्यंत झाली की मी जून 24ला प्रोजेक्ट हँडओव्हर करू शकता. म्हणजे इतकं 1.5 वर्ष आधी प्रोजेक्ट हँडओव्हर. ओके. आणि हेच आमच्या बाकीच्या प्रोजेक्ट्स मध्ये पण घडलेलं आहे. अच्छा. आम्ही टाइमली डिलिव्हरी देणं आमचा एक मोटो राहिलेला आहे की बाबा टाइमली डिलिव्हरी करायचं. अच्छा. तुमचा या सगळ्या बिझनेस ऍडव्हेंचर मध्ये एक धाडसच असं बिझनेस म्हणजे, तर फॅमिलीचा सपोर्ट कसा राहिला? नाही, फॅमिलीचा सपोर्ट तर गरजेचा होता. सगळ्या फॅमिलीच्या प्रत्येक मेंबरनी सपोर्ट केला. सुरुवात करायची झाली तर सगळ्यात माझं नुकतंच लग्न झालं होतं जेव्हा मी बिझनेस चालू केला. तर सगळ्यात पहिलं तर बायकोला विचारलं की बाबा आयुष्यातली दुसरी रेस घ्यायला तयार आहे का. पहिली तर घेतली होती तिने आता, तर तिने तयारी दाखवली. बिझनेस चालू करताना हे माहिती होतं की आता इथून पुढे पगार मिळणार नाही, तर पुढचं लाईव्हलीहूडचं काय. पण माझी बायको एक वेल टू डू फॅमिलीजमधून आलेली, दिलीप देवकर म्हणून इथे जवळच आहेत राहायला, ते परिचयातले. तर एक बॅक ऑफ द माइंड हे त्यांच्याकडून मी आजपर्यंत कधी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत अशी घेतलेली नाही आहे, पण एक सपोर्ट होता, एक मेंटल सपोर्ट की बाबा हा चला उद्या काय अडचण आली तर कुणीतरी एक माणूस आहे जो आपल्याला सपोर्ट करेल. त्यामुळे ते होते. वडिलांशी चर्चा केली. वडिलांनी सुरुवातीला तर नोकरी सोडतोय हा विषय त्यांना सांगितल्यानंतर थोडं कारण त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं नोकरीतच गेलं. आणि एखादा मुलगा इंजिनिअरिंग करून नोकरी करतोय आणि मग तो सडनली म्हणतो मी नोकरी सोडतो म्हणल्यावर घरच्यांना तो थोडा शॉक बसतोच. पण तरी त्यांनी सावरलं आणि त्यांनी मला एकच शब्द सांगितला की बाबा मी तुझ्या बायको मुलाची खाण्यापिण्याची, दवाखान्याची, शाळेची तेवढी मी अजून, कारण वडील त्यावेळेस जॉबला होते, तर तेवढी मी काळजी घेऊ शकतो, पण तुझ्या बिझनेससाठी 1 रुपया माझ्याकडून अपेक्षा ठेवू नको. तर मी मान हलवली आणि गेलो तसा पुढे. बँकेतलं पहिलं लोन काढलं होतं बिझनेससाठी, ते आठवते? हो. बरं, किती रुपयाचं लोन होतं ते? 8 लाखाचं काढलं होतं. बरं, किती सालची गोष्ट आहे ही? गोष्ट आहे 2002ची. 2002ला माझा मावशी माझी, तर त्यांचं एक थिएटर इथं बऱ्यापैकी एक मिनी थिएटर, राहुल मिनी थिएटर होतं. राहुल म्हणजे माझ्या छोट्या भावाचं नाव. तर तो एक व्यवसाय, तेच वॉगली जेव्हा हे 2000मध्ये वॉगलीची डेव्हलपमेंट चालू झाली होती, तर एक पार्ट टाइम बिझनेस, माझी तर नोकरी चालू होती, भावाचं पण जस्ट कॉलेज चालू होतं, पण एक पार्ट टाइम बिझनेस म्हणून आम्हाला तिथे हे चाललं होतं करायचं. थिएटर करायचं. अच्छा. तर त्या थिएटरसाठी शिवाजीराव भोसले बँक त्यावेळेस, तिथून मी 8 लाख रुपयाचं लोन 8 लाख रुपयाचं लोन काढलं होतं, पहिलं लोन. तेव्हा अनेकांना तेव्हा लोन काढणं म्हणजे थोडी धाकधूक असायची, तर उद्योजकाला लोन शिवाय म्हणजे अनेक पर्यायच नव्हता. लोन काढलं होतं, पण लोनचे हप्ते वेळेत गेले सगळे. आणि हप्ता जाण्याच्या मागे पण एक चांगलं कारण आहे. बेसिकली ज्यावेळेस लग्न नव्हतं झालं त्यावेळेस माझी वाईफ तिथे जायची बँकेत, ती त्यांच्याच प्रिमायसेसमध्ये बँक होती, त्यामुळे ती तिथे जायची, म्हणजे जॉबलाच होती ती तिथे बँकला. आणि ते मग मी रोजचं कलेक्शन बँकेत जाऊन भरायचं तेवढ्यासाठी. लग्न ठरण्यामध्ये लोनचा मोठा वाटा आहे म्हणता येईल तसं, पण ती होती त्यामुळे रोजचं जाऊन, कारण लोक युजली हप्ता लोक महिन्यानी भरतात, काही 3 महिन्यांनी भरतात, काही मी डेली भरायचो. वहिनीच्या लक्षात आलं बिझनेस चांगला चाललाय बरं का. पण जेव्हा एक मराठी माणूस उद्योजकामध्ये उतरतो तेव्हा त्याला तुम्ही काय सल्ला द्याल?
की धाडस करावं? नाही, धाडस म्हणजे डोळे बंद करून धाडस नका करू. की धाडस तुम्ही प्रत्येकाने स्वतःला चान्स दिलाच पाहिजे एकदा बिझनेस करण्याचा. पण सगळ्यात पहिलं पहा की समजा नाही चालला बिझनेस तर तुमची फॅमिली सेफगार्ड आहे का. कारण होतं काय याच्यामध्ये बिझनेसमध्ये माणसं सगळं सोडून जेव्हा बिझनेसमध्ये उतरतात त्यावेळेस लॉस आणि प्रॉफिट हे तर बिझनेसचं रुटीनच आहे. तर त्यावेळेस फॅमिलीवरती काही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे हे कर. दुसरा विषय आहे की विदाऊट एक्सपिरियन्स बिझनेस नका करू. तुम्ही आधी नोकरी करा, की कुठेही करा पण नोकरी करा. एक तुमच्या बॉडीला एक 8-10 तास काम करण्याची सवय लागू द्या. सगळी थोडी जगाची माहिती घ्या, थोडं बिझनेसबद्दल माहिती काढा आणि मगच बिझनेसमध्ये उतरा. नाहीतर बिझनेसमध्ये डोळे झाकून उतरू नका. अच्छा. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही कोणाला आदर्श म्हणता, नाही आपल्याला यासारखं व्हायचं आहे किंवा त्याचे काही तत्त्व जी आहेत ती आपल्याला अनुसरता आली पाहिजेत, असं आपल्याला ब्रँडिंग जमलं पाहिजे, असं काही डोळ्यासमोर काही उदाहरणं आहेत? नाही, ज्यावेळेस मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुरुवात तर आमच्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये झाली. मी बऱ्यापैकी मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम करत होतो. ते करत असताना मी रतनजी टाटा झाले, बजाज झाले, फिरोदियास झाले, त्यांचे बऱ्यापैकी बुक्स वाचायचो की त्यांनी कसं सुरुवात केलं, काय केलं, कसं हे केलं, डिसिप्लिन कसं ठेवलं स्वतःला, की सगळं हे करणं, टाईम कसा देतात ते याच्यासाठी, ते काय काय काम करतात, म्हणजे ते त्यांचं डाएट काय इथपर्यंत स्टडी केलं. अच्छा, डाएट काय तर हे सुद्धा पाहिजे की असं नाही की तुम्ही हे झाले तुमचे खायचे टाईम. तुम्हाला खोटं वाटेल, मी जेव्हा 8 ते 9 वर्ष जे कंपनीत हे केलं, म्हणजे माझी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट होती, मी सकाळी नाश्ता आणि रात्री जेवण करायचो. अच्छा, दोनच वेळेस. दुपारचं म्हणजे टाईमही भेटत नव्हता आणि ते जे दुपारच्या जेवणानंतर थोडं रिलॅक्स होतो ना माणूस, सुस्तावलेपणा तो खूप इफेक्ट करतो बिझनेसला. त्यामुळे ते दुपारचं जेवण मी कम्प्लिटली 8-9 वर्ष स्किप केलं होतं. म्हणजे मी अजूनही तसं दुपारी फ्रूट्स किंवा तेच घेतो लाईट, पण ते दुपारचं. तर मी म्हणजे इथपर्यंत डिटेलमध्ये प्रत्येकाचं हे करून अभ्यास केला होता. आता जर काय आदर्श म्हणायचं झालं तर आमचे एक क्लासचे टीचर होते, बोरा सर म्हणून, किरण बोरा. अच्छा, कोणत्या क्लासचे? मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी बोरा क्लासेस म्हणून होतं, तिथं जायचो. बेसिकली मी जेव्हा 10वीत होतो तेव्हा क्लास जॉईन केला होता तो. आणि मी तिथे 10वीत असताना मी पण बाहेर क्लासेस घ्यायचो. तर त्यांचे काही विद्यार्थी होते, त्यांचे मी क्लासेस घ्यायचो दुसऱ्या याचे, आणि मी त्यांच्याकडे क्लासेसला जायचो. तर त्या माणसाचं जे जीवन प्रवाह आहे तो त्यांनी पण जसं शून्यातून चालू केलं, आज एक बऱ्यापैकी त्यांचे जवळपास आज पाहिलं गेलं तर एखाद्या शाळेत जेवढे विद्यार्थी असतात तेवढे विद्यार्थी त्यांच्या क्लासला असतात. अच्छा, तर त्यांनी पण एका छोट्या याच्यातनं सुरुवात करून त्यांनी ते पण 2 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी खडकीहून स्कूटरवरती यायचे आणि तसंच. आणि माझंही सुरुवात, माझं पहिला जॉब पाहिलं गेलं तर क्लासेस घेणं होतं. अच्छा, क्लासेस घेत होतो? हो, मी घरी जाऊन मुलांच्या क्लासेस घ्यायचो. आमच्या इथे वडगाव शहरीमध्ये स्टेला मेरिस म्हणून स्कूल आहे, त्या स्कूलचे 2 विद्यार्थी होते, त्या दोघांच्या घरी जाऊन मी त्यांना शिकवायचो. ओके. अच्छा, ते तुमची पहिली 4 व्हीलर? पहिली 4 व्हीलर झेन होती, मारुती झेन. अच्छा. हां. आता कोणती आहे? किंवा आता किती आहे? नाही, आता माझ्याकडे पोर्शे आहे, पोर्शे कयान आहे. बरं. हां, BMW आहे. कोणती आवडते त्यातली, म्हणजे अशी? नाही, पोर्शे तर आहेच ना, पोर्शे काय. हो, कयान ती म्हणजे मी ड्रायव्हर अवॉइड करतो. मला ते चालवायची जी आवड आहे गाडीची, त्यामुळे ती गाड्यांबद्दल. तुम्ही डाएट बद्दल पण बोलला, तर डाएट मध्ये काय, म्हणजे काय तुमचे खाण्याची काय पसंती असते? नाही, मी सगळं बेसिकली व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण त्यातल्या त्यात मला आपलं घरगुती जेवण जे असतं ते जास्त आवडतं. म्हणजे इवन हॉटेलमध्ये जरी गेलो तरी जे घरगुती स्टाईलचं, म्हणजे भाकरी, मटन किंवा काय असेल ते याचं असेल, फिशमध्ये, सी फूडमध्ये ते जास्त आवडतं. व्हेजमध्ये पण आपलं नॉर्मल घरी तर दूध भाकरी आणि मेथीची भाजीच असते. अजूनही आमच्या घरी मला अजूनही संध्याकाळी जेवताना दूध भाकरी लागते. दूध भाकरी आपली ती चुरून खायची
ताट आपलं हे करून त्यामुळे ते म्हणजे बदल काय नाही झाला. आता तुमच्याकडे कोणी 100 कोटी रुपये घेऊन आलं आणि विचारलं की संदीपराव एक बिझनेस चालू करायचा आहे, तर तुम्ही कोणता बिझनेस चालू कराल? नाही आता आता एक इच्छा राहिली की हा बिझनेस आपल्याला करायचा आहे. मला तसं पाहिलं गेलं तर रिसॉर्ट्समध्ये इंटरेस्ट आहे खूप, की बऱ्यापैकी रिसॉर्ट्स म्हणजे जर काय ते 100 कोटी त्यांनी किंवा मी उद्या करून माझ्या बिझनेसमधून मला वैयक्तिक स्वतःला, मुलांचं फॅमिली नाही, मला वैयक्तिक स्वतःला जर काय वाटलं की कुठे इन्व्हेस्ट करायची, तर मी एखादं चांगलं रिसॉर्ट करणार की जिथे मला माझे पुढचे 15-20 वर्षाचं जे अजून काही म्हणजे अजून लगेच नाही पण जे शेवटचे 15-20 वर्ष जे आहेत ते मी तिथे रिसॉर्टमध्ये म्हणजे कामही पाहायचं आणि ती लाईफ जगायची. ती लाईफ जगायला मला Like व्यवसाय पण आणि तुमची आवड पण आहे. व्यवसायानं आवड दोन्ही येते. ते रिसॉर्ट करायची तुमची इच्छा आहे. रिसॉर्ट करायची इच्छा आहे. ओके. संदीपराव, तुमच्या फॅमिलीविषयी आपण मगाशी बोललो, तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण मेंबर आहेत आणि कसं कसं तुमच्याशी ते असोसिएट झालेले आहेत? आता फॅमिलीमध्ये आई वडील आहेत, भाऊ आहे, छोटा भाऊ, तोही तो बिझनेस बिझनेसमध्येच, तो आता म्हणजे तुमच्यासोबतच आहे? माझ्यासोबतच आहे बऱ्यापैकी. आता तो सुरुवातीच्या काळात तो नव्हता, पहिले 4-5 प्रोजेक्ट, त्यावेळेस आमचे टाईलचे प्लायवूडचे काही शोरूम्स होते, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही थिएटर होतं, ते सांभाळायचा तो. आणि मग नंतर जेव्हा मला गरज पडली की बाबा हा लागणार आहे आणि त्यांनी इच्छा दर्शवली की बाबा मला पण यायचं बिझनेसमध्ये, मग तोही आला बिझनेसमध्ये. तर आता बऱ्यापैकी एक्झिक्युशनची कामं तो सांभाळतो. हां, म्हणजे जेवढं काम माझं आहे तेवढंच त्याचं पण आहे, जेवढं तो सपोर्ट करतो. इनफॅक्ट तुम्ही हे समजू शकता की तोच माझी स्ट्रेंथ आहे या बिझनेसमध्ये. अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळं सगळं जे पुढचं विजन तुम्ही पाहू शकता आणि एकदा जे झालं एक्झिक्युशन ते सगळं पाहतात. त्याला फ्रेममध्ये ठेवूनच आम्ही सगळा प्लॅन करतो, सगळे होतं. आई वडील तर वडिलांनी सुरुवातीचा काळ बऱ्यापैकी कष्ट करूनच काढला. ते वडील राज्यस्तरीय खेळाडू होते, ते कबड्डी आणि कुस्ती खेळायचे. त्याच्यानंतर त्यांनी शिक्षणानंतर याच्यामध्ये गोडाऊनमध्ये काम केलं. तालेरा वेअरहाऊस म्हणून होतं इथे, तालेरा वेअरहाऊसला असायचे. तिथून आल्यानंतर रात्री रिक्षा चालवायचे. रिक्षा त्यांनी बऱ्यापैकी एक 5-6 वर्षाचा कालावधी रिक्षाही चालवलेली आहे, भाड्याची रिक्षा घेऊन. त्यामुळे आणि त्यावेळेस राहायची पण आम्ही छोट्याशा खोलीत, तिथे जवळच एक 5 मैल म्हणून आहे, तिथे एक छोट्याशा 10x10च्या खोलीत राहिलेलो आहे. बऱ्यापैकी काळ आमचा लहानपणाचा काळ त्याच्यातच काढलेला आहे. मग मी, माझा छोटा भाऊ, आई वडील, आम्ही तिथे केलं आहे. मग कालांतराने पण त्यांनी जरी कष्ट केले तरी त्यांचं हे होतं की शिक्षण खूप गरजेचं. आमच्या घरात सुरुवातीपासून शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं, की शिक्षणाचं त्यांना हे खूप पूर्वीच कळून चुकलं होतं की आपल्याला मुलांना काय वेगळं करायला एकच चान्स आहे, त्यांना शिकवणं. कारण घरची तशी प्रॉपर्टी आमची तशी काहीच नव्हती, वडिलोपार्जित पाहिलं गेलं तरी काहीच नाही आणि हे नाही, त्यामुळे ते शिक्षण. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातला सगळा पैसा किंवा सगळे आमच्या शिक्षणासाठी, सगळं शिक्षणासाठी घालवलं. त्यामुळे ते तुमचं आधी डॉन बॉस्कोला शिक्षण झालं आणि नंतर तुम्ही म्हटलं तसं मी आधी डॉन बॉस्कोला शिक्षण झालं, तिथून मी स्कूलिंग केलं. त्याच्यानंतर माझं पुढे जाऊन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे केलं आणि मग जॉब करत असताना मी पार्ट टाईम डिग्री कुसरवाड्यामधून केली. त्यामुळे मी ते जे होतं ते सगळं शिक्षण त्या पद्धतीने कम्प्लीट केलं. तुम्ही मगाशी आपला एक विषय अर्धवट राहिला, तो म्हणजे तुम्ही शिवाजीनगर बँकेत डेली हप्ता भरायला जात होता, तर तुम्ही ते हप्ता भरतानाच तुमच्या भावी पत्नीला पाहिलं होतं का? नाही, त्याच्या आधीच आमची ओळख होती, तशी जवळच राहिला होतो आम्ही. बरं. डिप्लोमा कम्प्लीट झाल्यानंतर एक त्यावेळेस कम्प्युटर क्लासेसचे खूप हे होते, तर मी कम्प्युटर क्लास जॉईन केला होता आणि तिने 12वी नंतर ती त्या कम्प्युटर क्लासला यायची. तर तिथे आमची पूर्वी तशी ओळख तर आधीपासूनच होती, आम्ही जवळजवळ राहायचो. आमचे वडील, त्यांचे वडील चांगले मित्र होते, जाणं येणं पाहणं. पण खरी ओळख तिथून झाली त्या याच्यामधून. आणि मग तिथून जरा एक 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 हे करत तुम्ही एक स्टेप पुढे गेला मग त्याच्यामध्ये. हा, तसंच झालं. ओके, तसंच झालं त्याच्यामध्ये. मग त्या तुमच्या बिझनेसमध्ये त्या कशा पद्धतीने तुम्हाला मदत करतात? नाही, बऱ्यापैकी तिने सुरुवातीच्या काळात तर ती ऑफिसमध्ये पण होती. ती ऑफिसमध्ये मार्केटिंग आणि सेल्स ती पाहिजे बऱ्यापैकी. तिला लोकमतचं पुणे वुमेन अवॉर्ड पण आहे, तिला तेही मिळालेलं आहे. पण नंतर मग मुलांच्या जबाबदारी आल्या, मुलांच्या जबाबदारीमुळे ती मग
हळूहळू परत घर सांभाळणं गरजेचं. गरजेचं. तुमच्या मुलांना तुम्ही काय सांगाल की रिअल इस्टेट करायचा की कंपनी कोणती टाकायची की वेगळा काय व्यवसाय आहे तुमचा? माझ्या मुलांना मी सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी कुणी ह्या व्यवसायाला पहिला प्रेफरन्स नाही द्यायचा. का? बेसिकली आता काय झालंय की तुम्ही जर का पाहिलं गेलं तर खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत बाहेर. आणि आता तुम्हाला सांगायची गरज नाही, पण तरी वयाच्या 30व्या वर्षी मुलं बिलियनर झालेत काहीतरी वेगळं करून. की कुणी काही नवीन एखादा ॲप तयार केलंय, कुणी काही नवीन एखादा बिझनेस तयार केलाय, ते याच्यामध्ये सगळे करून. बिझनेस तर आम्ही ब्रँड तर चालू ठेवणारच आहे, त्या याच्यामध्ये नाही. पण मला वाटतं की प्रत्येकाने स्वतःला एकदा संधी देऊन याच्यापेक्षा अजून काय मोठं करता येऊ शकतं. हां, जर का आम्ही जर काय मी 3,000वरून 3,500वरून जर काही 2,000 करोडवरती आम्ही झेप घेतली आहे, तर माझी अपेक्षा आहे की यांनी त्याच्यापेक्षा मोठी झेप घ्यावी. त्यामुळे आणि त्यासाठी जर स्पीड जर हवा असेल तर वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळे सेक्टर. आता जशी माझी मोठी मुलगी ती आता लंडनला शिकते. ती काय शिकतात? ती इकॉनॉमिक्स अँड फायनान्स करते. ग्रॅज्युएशनसाठी गेली आहे. ती 12वी नंतर इथे 12वी तिने केली इथे बिशप्समध्ये. त्यानंतर ती आता लंडनला, ती स्पोर्ट्समध्ये चांगली होती. ती किक बॉक्सिंगला इंडियाला रिप्रेझेंट केलंय तिने. तिचे 2 नॅशनल चॅम्पियनशिप्स पण झाले, एक कलकत्ताला एक दिल्लीला. त्याच्यानंतर इंटरनॅशनलला तिचं सिलेक्शन झालं इंडियन टीम थ्रू. तिथेही तिने 2 ब्रॉन्झ मेडल हे केले. तिला पुढे पण स्पोर्ट्समध्ये घरच्यांचा सगळ्यांचा सपोर्ट होता, आम्हीही तिला प्रोत्साहन देत होतो स्पोर्ट्समध्ये. पण ती म्हटली की नाही, मला स्पोर्ट्सपेक्षा फायनान्समध्ये करिअर करायचं. मुलं आजकालची मुलं खूप शार्प आहेत. तिने मला सहज, म्हणजे आता 12वी मधली मुलगी, मी तिला फोर्स करतोय की तू अभ्यासापेक्षा स्पोर्ट्समध्ये लक्ष दे, काहीतरी हे चांगलं झालं एखादं तर. पण ती म्हणली की पप्पा मी खेळून खेळून किती वर्षापर्यंत खेळू शकेल. मी सांगितलं 28-30 पर्यंत खेळता येईल तुला, त्याच्यानंतर काय. अच्छा, ओके. इतका त्याने विचार केला होता. त्याच्यानंतर म्हणली की, आणि बेसिकली आपण पाहतो बऱ्याचशा स्पोर्ट्समॅनचे ते करिअर येऊन एका याला, मग तिथून पुढे त्यांनी कोचिंग द्यायचं किंवा कुठेतरी, आणि त्याच्यामध्ये तिला इंटरेस्ट नव्हता. तिचं ती फायनान्स मिनिस्ट्री म्हणा किंवा एम्बसी म्हणा, तर तशा याच्यामध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे. ओके. आणि मुलगा काय करतो? मुलगा आत्ताची छोटा आहे, 4थीला आहे. बरोबर. पण तुम्हाला असं वाटतं की याच्यापेक्षा आपल्या मुलांनी चांगला बिझनेस? हो, प्रत्येकाला. आम्ही आमच्या 5 मुलांना, म्हणजे माझे 3 आणि भावाच्या 2, सगळ्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला कंपल्सरी बाहेर शिक्षण घ्यायचं आहे. 2 वर्ष 4 वर्ष ज्याला जसं जमेल ते. बिझनेसमध्ये कुणीही येऊ नका लगेच. बाहेर शिक्षण घेऊन कुठेतरी एक्सपिरियन्स घ्या. ओके. नोकरी करा, तुम्ही त्याला सल्ला दिला कंपल्सरी. विदाऊट नोकरी तर कुणालाच बिझनेसमध्ये एंट्री नाही. म्हणजे जरी एखादा बाहेर शिकायला नाही गेला, इथेच करत असेल तरी विदाऊट एक्सपिरियन्स तुम्ही येऊ नका इथे. बरं, एक्सपिरियन्स घेताना पण असं नाहीये की मी त्याला सांगणार की तू या बिल्डरकडे, मी कुणाला तरी फोन केलाय, अरे याला थोडं हे कर, किंवा त्या आर्किटेक्टला. नाही, तुम्ही प्रॉपर जॉब करा, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये करा, प्रॉपर हे करा आणि शिकून या. कारण माझ्या यशाचं खरं रहस्य तेच आहे. मी जर का आज तिथे त्या कंपनीजमध्ये काम नसतं केलं मल्टीनॅशनलमध्ये, तर शक्यता इथपर्यंत आलो नसतो. की तिथे काम करणंच हे माझ्या यशाची पहिली पायरी मी मानतो. पाया तिथेच रचला गेला. तर हे होते संदीप सातो. अतिशय छोट्या सुरुवातीपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि एक मोठे बिझनेस म्हणून ते आता प्रस्थापित झालेले आहेत. संदीपराव, तुमच्या पुढच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.